रसिक हो आम्हा कलाकारांना दिली मृदुंग आणि साथ आम्हा कलाकारांना दिली मृदुंग आणि साथ रसिक हो आम्हाला हवी फक्त तुमच्या टाळ्यांच्या गजराची साथ फक्त तुमच्या टाळ्यांच्या गजराची साथ रसिक बाबा गरुड दर्शन झालेलं आहे लगेचच आम्ही आमच्या नटखट गवळीला सुरुवात करत आहोत नटखट गवळी त्याच्या नावाने पृथ्वी थरथर कापू लागते
अगं चंद्रा अगं चल की बरोबर बाजूला रसिकांची आलेली मनपसंती
म्हणते का मी पण काय ते वाटायची मावशी आहे बघ. आपण तिला पण जाऊया. आपण नको मग कोणी आपल्याशी राहते बघ. राधेला आवाज देते. ठीक आहे आवाज दे मावशीला. ठीक आहे दे तू. मावशी अगे मावशी कोण ग म्हणे मला थेरडी? अगं पोरीनो कशाला बरे मावशीला आवडतील ग? आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. बाई मथुरीच्या बाजाराला असं म्हणताय पोरीनो? अगं तुमच्या हाकेला ही मावशी धावून आली, पण पहिलं कोण थेरडी म्हणाली तिचं पहिलं बघते मी येऊन ग पोरीनो. तुमच्या हाकेला धावून आली. घरघरी शालूने सोनाली गडबड माझी गजाली. सांगा पोरीनो हात मारुनी दिली कोणी आरोळी. सागरा देन राधेन बाण मला मारी. सागरा देन राधेन बाण मला मारी. घरघरी शालूने सोनाली गडबड माझी गजाली. सांगा पोरीनो हात मारुनी दिली कोणी आरोळी. सागरा देन राधेन बाण मला मारी. घरी कामधंदा आवडतो देवाई. घरी माझा काहीच गमत नाही. आवाज तुझा ऐकूनी आले साडी आवरुनी. आवाज तुझा ऐकूनी आले साडी आवरुनी. माझी गडबड लग्न झाली. माझी गडबड लग्न झाली. सागरा देन राधेन बाण मला मारी. सागरा देन राधेन बाण मला मारी. हॅलो, एक रसिकांना विनंती आहे की 2462 ज्याची कोणाची रिक्षा पाठीमागे उभी आहे त्यांनी जरा साईडला करायची आहे वाहन. बाई अगं ये पोरीनो कुणी बरे ह्या मावशीला आवडलीला? होय पोरानो कोण डोळा दिसतंय का बरं? बाई बघते बरं ह्या मावशीला थेरडी कोण म्हटलं तर? बाई अशी कोणी बोलत नाही बरं. ए मावशी अगं भावाने तुम्ही इथं पाठीला पण मला मारताय का ग? मी जाते बरं का? आता काय झालं ग? ते जाऊ दे. पहिलं मला थेरडी कोण म्हणून ते पहिलं सांगा ग पोरीनो. मला तर मुळीच माहिती नाही बघ. तू म्हणाली का ग? मावशी मी तुला बोलेन तुला वाटतंय का ग? ए भवानी अशी पुढे ये ग भवानी. तू दिसते मला वाटतं त्या माझ्या सगळ्या पोरी साध्या आहेत. मावशी साडी साडी म्हणू नको. तुला अशी ठेचून मुटक्यात मिली थेरडी वाटते का ग? काय झालं एवढं नाटकाला रागावलं ना तर मावशीने तुला माहित नाही बरं काय ग?
तुला हवी तरी फुकली तरी बांधायला खाली फुटकन जातील मी असं म्हणताय चला तर जाऊया बरोबर बाजाराला मावशी कुणी घेते दही कुणी घेते लोणी कुणी घेते तू एवढं घाशात गेलं दात पडतील अगं प्रेमाने म्हणजे इथं जरा खाल्ला ना तिथं जरा चौकात सांग बरं तुला आठवली तिला जाऊ दे अगं भावाने तू इकडे माझी लाडाची गुणाची राधा काय घेत नसते टाइम आएगा बोल बरं अगं मावशी सांगितलंच पाहिजे काय सांग मला इथं काय अशी रस्त्यावर टुमकायला नसती काय बरं मावशी ऐक मग सांग मी बरं नाही का मी नाही मावशी मी घेतलंय छास अगं मावशी मी घेतलंय छास सांग ना मावशी तुझ्यापेक्षा दिसते की नाही खास माझी गुणाची पोर तिथं नजर माझी गोष्टी कुठे घेऊन जाते माझ्या पोरीला तुम्ही काय घेतलं ते तरी सांगा काय किती छान दिसते तुला तरी पांढरी पांढरी पटक मावशी मी लोणी घेतलंय बघ वाव किती लोण्यासारखीच गोळ्यासारखं तो बघून आहे तू काय घेतलं तुला जरा पुढे एक नाही ताट होय तेव्हा तशी ताटासारखी लट्ट दिसते असं तर जाऊन बाजूला एवढ्या चांगल्या महिला मंडळांनी एवढ्या आईची वादा पण दिला एवढं चांगलं रंगमाच्या दिले अगं मी इरीच्या पोराला मारतील का तुला सगळं महिला काय ग आम्हाला पोरी पूर्ण विचारलं ग घेतलं काय नेसलं काय पुन्हा बरं सांगितलंच पाहिजे होय मग माझ्या म्हातारीचं काय कशात काय बोललो आणि काय केलं म्हणत पाहिजे तरी पण सांगितलंच पाहिजे काय आता काय झालं ग ते म्हणायचं काय
चिवड्यात पाय बघ. अगं मावशी फाटक्यात पाय म्हणजे काय गं? तुझ्या फाटक्यात पाय म्हणजे अगं ते पैशाला वाईट बघ. त्याने कधीची आपली चिपळूण दिवस साडी या मावशीने घेतली होती. ती परशाला इथून कुठं आले? अगं ते होते आमच्या इथे सोनवाईचं दुकानात. तुला माहित नाही. अगं त्यांनी काय केलं नाही. त्यांच्याकडे एवढी साडी नेसली आणि मेलेली मध्येच पदर ओढला नाही. ते इथं सगळी करकली म्हणून पाठी उघडत पाय. अरे सांगितलंच पाहिजे. होय मग सांग तर लवकर. अगं पोरीनो, तुमच्या मावशीने माझ्या मागे दोन. त्या पहिल्या मध्ये तिथे चिवडा आणि दुसऱ्या मध्ये तिथे खवा आणि तुमची लाडकी मावशी नेसलेली नऊवारी शारून नवा. बाजारात जायचं खरं. मध्येच कोण थांबते आलं तर मला आवाज द्या. तुम्ही भावलं कुठं? ठीक आहे. हॅलो, रसिकांची आलेली मनपसंती मोहन मुरली बोलवी जगाला. मोहन मुरली बोलवी जगाला. या गोकुळाला नंदगरी गाडलो मी. श्रीनंदलाला नंदगरी गाडलो मी. श्रीनंदलाला दृष्ट असुरांच्या संहारासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी श्री विष्णूंना 8 अवतार धारण करावा लागला. तो श्री श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिका वरदे. परंतु यमुनेकाठी उद्या जाण्यासाठी आलेल्या एकाही संकटाचा प्रादुर्भाव नाही. त्यांना आपण बोललं पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, आले देवा आले. गाई सोडल्या मी रानाला. गाई सोडल्या मी रानाला. मी हाका भरला मारी तो मुरली.
बाजारी चाललाय त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी देवाने माझ्यावरती सोपवले. माझा एक बांबू किती जणी नमून धमू कोण ना कोणतरी जोडीला पाहिजे ना. अरे कोण ना कोणतरी जोडीला पाहिजे का नाही. हो बोला ना कोण येणार आहे काय. गौरवणी अडवायचे आहे तर पळवायचे नाही. हसताव काय कोण आहे बरं. तो विनोद पंड्या होता सगळ्या गवळणी मुंबईला घेऊन जाय. अशी बरोबर उपयोगाची आहेत काय. दुसरा कोण आहे तो उमेश कोथरे. अरे लांबण्या गवळी लाईन तरी देतील काय तुला बसलाय तू. काय बाबा बार लांब बसलाय तू तर येऊ तू पुढं. कोण आहे अजून कोण आहे. परशु लागले झोपला वाटत काय कामाची नाही पोरा दिसत होते. माया जोडीचा वाकड्याने पेंदे तिकडे आलेत काय हो. त्यांना आपण मुकतो वाकड्या वाकड्या रे पेंदे. 1 2 3 4 5 काय 5 वाकडे पेंदे बरोबर मारून बघतो. वाकड्या वाकड्या रे पेंदे. काय अरे काय अरे तुला माहित तरी कुठे. वनाला सुदे वनाला. अरे इकडे गोकुळा दे लवकर. मोठी गंमत आहे मोठी गंमत. कसली गमत. अरे तू अशी कसा धावल पळत दे लवकर. आलो
माझा सोटू गारटला. काय चाललंय का तुझं? अरे बोलतोस तरी काय? आलो आलो आलो. गाई सोडी नाला सुधा मवारेच्या वनाला. गाई सोडी नाला सुधा मवारेच्या वनाला. हात मारी बोबडाला बोबडा तुला काय काम नाही? काय झाला? हाया माझ्या डोक्याला या कांदा. अलं पण टाकलं. पण तू आणणारच का तर? हाय, मी नाही आणली. आता इथनं तर तू आणलं नाही. अरे इथं चप्पल दिसला म्हणून मी चप्पल धावत गेलो. तुला समजतो ना जरा? चालेल, माझ्या ए, हा. इकडं बघ, माझ्याकडे बघ. मला मी अंधार आहे. मग? तरी चप्पल नेऊन जा. माझा हायात मोठा लय प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. असा गुणगुणा बोलू काय तुला कधी बोलवले? अरे एवढं ऐकायला जाशील असं वाटलं नव्हतं मला. समोर खोटं बोलतोय. अरे पण तू एवढा शब्दाला झालेला असं वाटला नव्हता. कॉल तुझं आहे ना? कॉल माझाच आहे. एवढं दिवस कधी केला नव्हता. मला म्हणायचं प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम म्हणजे हा. पहिला हाय आहे ना हा. एवढा होता. एवढा एवढा होता. हा. आता एवढा झाला. आता काय झालं? अगं लोकांची पोरं पहिली एवढीच असतात नंतर एवढी होता. अरे मग तास सांगताय तुला. हो बाबानू. दादानू, तुम्ही एवढं होतं? एवढं होतं ना? नंतर एवढं झालं ना? अगं आता एवढं ना, आता एवढं झालं. अरे पुढे सांगा, पहिले एवढंच असतात. तू ऐकून घेशील? काय तरी एक लाख सांग. तू ऐकून घेशील? बरं. बोल. आता एवढा झाला. हा. माझी बाई मला बोलली काय? अहो
बाबा जरा बाबा चालत टाकायचा होता. त्याला सांगून ठेव नाही तर भुलभुला बोलून आलं बाबा त्यांना चालत टाकायचा होता. आलं लोकांना देवदेव करून सांगता. आता हा येऊन एकाचा आखरी आलं बाबा चालत कांदा नाही चालत टाकायचा होता. पण गाड्याची काय तयारी केली नाही. काय काय लागतो शर्ट लागतो, चड्डी लागते, कंपास लागते, दप्तर लागते, पट्टी लागते, फोटो लागतो, पेन्सिल लागते आणि गिरबेट पण लागतो. अरे बाब्या तुझे का गिरमीत आहे? अरे माझ्याकडे बघ तुझे का गिरमीत आहे? अरे नाही म्हणतो नाही म्हणतो. अरे इंग्लिश सांग इंग्लिश झोपणारच आहे, झोपणार. इंग्लिश तुझे का पेन्सिल आहे? कशी अरे कंपनी तुझी चेप्टर नाही ते पेन्सिल कशी येणार? गिरमीत नाही. अरे शाळेत जातोस का नाही? अरे बाबा हे टोप काढून काढलाय ना पेन्सिल संपली त्याला फक्त अशी पुढे धार राहिली. काय तयारीच केलेली ना त्याला नाही काय केलं. माझ्या बाई लगेच धोका दिला. माझा शब्द माझ्या पोरग्याला घेतला आणि मला बोलली जाऊन त्याची हिन करा. माझा शब्द माझ्या पोरग्याला झाला एवढा बसलोय. माझा संत माझ्या पोरग्याला झाला एवढा फक्त हलूचकन संत वर गेला. अरे काल्यान सव्वीस करताना मग ही कशी करू? तशीच लिहून चालू मग काहीतरी भीती दाखवावी माझ्या बाई भीती काय दाखवायला माहिती आहे. माझ्या चड्डी तुझी का मुंबई पप्पा लागली तुझी पडली तर मला इथं बघा मला आलं फक्त मुंबई शब्द ऐकला बाबाला खोजी सध्या लगेच चलवला. त्याला हिंदी पद्धती केली. माझ्या घरासमोर झोलाय त्याला सांगितला 5 मिनिटं तिथं तुला खातो आणि येतो. बाब्या माझ्यासारखा खाद्या माझा कॉलेजच्या 4 पोली रस्त्यात तुकू तुझा काय झालं? कॉलेजच्या 4 पोली रस्त्यात तुकू चालल्या होत्या. बाब्याने विचारला अहो ताईनू तुम्ही जाता कुठं? त्या ताईनू बोलल्या मुंबईला. काहीतरी गडबड दिसते मला. आलं फक्त मुंबई शब्द ऐकला गाड्या गोदीची पण त्यांच्या समोरच खाली काय आताच्या पुरी आवल्या दामी बेचूक पडल्या ना. माझ्या बाबेला काय बोलल्या माहिती आहे? आम्हाला अशा छोट्या मुंबईला ना जायचं.
म्हणून बोललाय तुला मी. अरे एवढी जबाबदारी मी नाही घेणार. मग मी तरी कशाला हो, तू घेऊ? तुझं बाटला मला घे. पटकन नाही खावती. तुझा बाटला तो घे. बोलतो ऋतिक तांबे. ऋतिक तांबे. अरे त्याची जबाबदारी घेऊ नको. अरे तुझा सगळा आंबोवाडी. अरे झाडाची पानं बिनं सगळी काढून टाकलं. अरे तू पण याची जबाबदारी घेणार नाही. अरे लवकर मी घेतो ना. तू घेतोय? अरे लहान मुलांनी जेवायला शिकवलं रे. अरे मला तुझ्या सगळ्या फुलाच्या पाकल्या पडतील ना, तेव्हा समजतील. माझ्या बुवा पडले त्याच्यामुळे मला माहिती आहे. घेतोस ना मग घेऊ. अरे आम्हाला बोलायचं का जरा? विंध्या. हा. जेवानी मोठी कामगिरी सोपवली माझ्यावर. ए, कसली? 3-8 कुपिकांचा मेळा. हा. ताटपाट करून मंत्रीच्या बाजारात अरे बस जाऊ दे ना, तुझ्या का पोटात दुखतोय? त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी देवानी माझ्यावर तुझं बोले. तूच कर, मी जातो घरात. अरे माझा एक बाप तिथले म्हणून अरे मला नाही तर माझं कृष्णदेवांच्या मालेला ऐकून संतापलेल्या कंस राजाने महाभयंकर अशा बगासुर त्याला कृष्ण मारण्यासाठी गोकुळामध्ये पाठवलं. या बगासुराने बगळ्याचे रूप घेऊन यमुनेच्या तीरावर आला. यमुनेच्या तीरी बगासुर आला. यमुनेच्या तीरी बगासुर आला. यमुनेच्या तीरी बगासुर आला. यमुनेच्या तीरी बगासुर आला.
तुला कानपात बोलू काय समाज तू कधी पाळला मग मला कसं नाही माहित अरे वागड्या मी घरातच नव्हता ना. अरे काय झाला काय अरे आधीपर्यंत मी तिथे बघितलं लोकांनी कुत्री पाळली नाही मांजरा पाळली नाही गुरा पाळली नाही पण हिने बघ ना तुझी आता जबाबदारीची एक पाकळी आताशी पडली. आवाज मी घेतो माझा वय समजून सांगतोय अरे मला नाव मुकाय की काय अरे मुलगा नाही तुला दमवी राहता जरा बघ आता. अरे हे तुझ्या म्हणतो हा काय करणार नाव्या आलं पण त्या गौरवनी अरे त्याला मला आवाज नाही येत. काय असं बोलवतोस? चला बोलवतो कधी मला अरे मी आता तुला न्यायलाच होती जाव जाव करी मला नाही आवाज करणार. अरे असं काहीतरी पाळलं असं तुला तर माहित नसतं कॉल तुला माहित नाही बोलून माझा बाबा मी मुलांकडे जाता हा घरात बसून आहे तर मला माहिती हा काय अरे नको बोलतो. तर उचल पळायला. मग? चल, जाऊया आपण. आलं पण गौरवनी खायचं गौरी मथुरेचे घाट चढताय कुठं आहे त्या? मला या बघ सरळ माझ्या बोटाकडे बघ त्या बघ त्या बघ दिसल्या काय दिसतात काय हा? हे बघा त्या बघ त्या बघ दिसल्या काय अरे, दिसल्या काय सगळ्याचं डोंगरात दिसतोय. सांगितलं कुठं बघ, तू बघतो कुठे माझ्या बोटाकडे बघा अरे, आता मी काय म्हणतो? तू आता होतास कुठं? एक पाऊल पुढे गेलास कुठं? असा गेलो मग आम्ही तुझ्या बघणार कुठं? हो टाकले बोटाकडे बघत होतो मी जय गौरी मथुरेचं घाट चढताय त्या बघ गौरव न्यायला त्या बघ चल गाड्या Thank
हाय आणि आपल्याला हे ना आजी बोलवला ना मला नाही तर मी बघ मी काहीतरी आलो आणि हा बघ कसा आलाय? माल घ्या माल ही मावशी म्हणते दही घ्या दही नेहमी काय का पिंकनं फाटक्यात हिटपर्यंत दही काढला ताज लोणी घ्या हलवलेलं ताज ताज लोणी घ्या लोणी दुसरं डोलं नाही तर अरे हलवलेलाच लोणी येतो नवीन येतो वाटतं लोणी. दोन्ही कसा येतो हलवून येतो ना एक रुपया 2 रुपया पेप्सी घ्या पेप्सी घेताय का कुरुंदीर. बाकी काय नाही ती महाग आहे ती भेटायची ना मला काय माहिती त्याला विचार तुमच्या दोघांपैकी हुशार कोण आहे रे अरे काय मी सर दोन विचारायचा. काय एवढं दोन विचारायचं. पुढं बोल तुम्ही आला कुठं आणि जाणार कुठे? पुढं बोल अरे एवढं विचारायचंय अरे मेलाच नाही तर एवढासा विचारायला मला आणला अरे माझ्याकडे पुराण दे तुला. तू बाजूला आता तुझ्या काही तुझं होणार नाही आपण दोघं जाऊया तू अर्ध्यातनं रिटर्न पाठी आहे तू काय तर कमव अरे बेंड्या रसिकांची आलेली मनपसंती अजय पडवल यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यावे. अजय कीर्ती बरं माझ्या लाडक्या आजीरावांचं नाव आई सोलाई मानाईच्या वर्धापनच्या निमित्ताने जमली होती सारी भक्तांची दाटी. आई सोलाई मानाईच्या वर्धापनच्या निमित्ताने जमली होती सारी भक्तांची दाटी. माझ्या लाडक्या आजीरावांचं नाव घेते या माझ्या जमलेल्या साऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी. त्याचप्रमाणे शैलेश खोचरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सचिन पंडे हे मालदीवला जॉबला आहे त्यांच्याकडून कृष्णासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे संतोष शिगवण यांच्याकडून छोट्या बोबड्यासाठी ऐका बरं विपुलराव घेते बरं तुमचं नाव पायी चांगला घे हा विपुलराव हिरव्याच्या बागेमध्ये होतं की ना हिरवं गवत आता काय झालं रे अगं मेलीच नाही तर हिरव्या बागेत हिरवाच गवत तुला काय नाही? काय झालं हे मी जाते विपुलराव हिरव्याच्या बागेमध्ये होतं की नाही हिरवं गवत अशा लाडक्या विपुलरावाचं नाव घेते मी होणार आहे त्यांच्या बायकोची दुसरी सवय. तसेच सार्थक बालकृष्ण मोगरे आणि सौमित्र अरविंद मोगरे आणि मोगरे बंधू यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच मिलिंद जाधव यांची नात आरोही किरण जाधव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र धाडवे यांच्याकडून छोट्या बोबड्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आरोही यशवंत गावडे यांच्याकडून छोट्या बोबड्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच मंडप रेकॉर्डर रमेश गावडे यांच्याकडूनही 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच चिरेखान मालक सुभाष गावडे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आर्यन यशवंत गावडे यांच्याकडून मावशीसाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं नाव घ्यावं. आर्यन स्वतः वाटतं कीर्ती लग्नामध्ये आला होता डीजेवाला. अगं मेलीच नाही तर थालूबाजा बोलवायचा आता थालूबाजीची सिस्टीम आहे. आर्यन लग्नामध्ये आला होता डीजेवाला. हा. माझ्या लाडक्या आर्यनचं नाव घेते बाई, माझ्या लाडक्या आर्यनचं नाव घेते अगं, अगं. तरी सुद्धा म्हणतो जीव गेले साला.
हॅलो. विषय असेल काय? तसेच विशाखा विलास गावडे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. पण मी काय म्हणतात? हॅलो. हॅलो. झोलाईच्या आशीर्वादाने मनोभावाने होतील पूर्ण इच्छा. झोलाईच्या आशीर्वादाने मनोभावाने होतील पूर्ण इच्छा. विशाखा विलास यांना अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. विशाखा विलास यांना अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. मी लगेच येतो बघून. लगेच जा. तू बाजूला हो. पटकन ये. तू बाजूला हो. पटकन ये. तिकडं बशी. तेव्हा जाईल ना मी. बाजूला. मी इथंच आहे. अगं कुठलं तुझं डोलं मी इकडं आहे. अहो, कुठे दिसताय? अगं अहो मी दिसत नाही का? तुझं कुसलं डोलं मी तुझ्या पाठी हाय. अहो, मी तुमचीच वाट अगं, बघते. तुझं कुसलं डोलं नाही गं. असं काही झालं रे? तू हिकडनं थायताय नाचतेस मोरासारखी. मग काय तुला झालं? काय कानात काय बोल बदल ये. बोल. नेली नाही ती. कशाला रे मला बोलवलं? तू एवढा प्रेमात 4 हात मारलं. बोल ना. थायताय मागचं तुझी मोरासारखी. असं होय. हा? जाऊ दे. मी काय म्हणतात? मला तुला सांगते काय रे? वाजर मोर आहे. आली बरं. वाय जरा धुवायच्या आता अजून मग झाली. गाडमा होतोय. बोल. मी काय म्हणतात? काय रे? तू आलीस कुठून आणि जाणार कुठं? मी आली कुठून आणि जाणार कुठे? बाई. या. बाई. अरे उपेंद्रा, रसिकांची पसंती आलेली आहे. परशुराम भागणे यांच्याकडून मावशीसाठी परदेशाला गेले. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीत त्यांचं नाव घ्यायचं आहे परशुराम. हे ते बरं माझ्या लाडक्या परशुरामरावांचं नाव. डबल समोरच बसले. हो. माहिती बरं. डबल लावली ना? तुला काही झालं रे? तोच आहे. त्या मावशीला हसताय तर मग आणि काय? चांदी तुझं पाहतो ना. अगं मी रे दादा मला दे. मारते तिला. परशुरामराव, हा. त्या मावशीला नको ही चांदी, नको हा सोना. हा. माझ्या गेले लाडक्या परशुरामरावांचं नाव घेते. बाई. एकदा तरी मला आय लव्ह यू म्हणा. त्याचप्रमाणे कुमार जितेंद्र शिगवण यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे रियांश सुनील धुमार काडोळ यांचं असं म्हणणं आहे मावशीने गोविंद यांचं नाव घ्यायचं आहे. गोविंद. घेते बरं गोविंदराव नाव. हा. दारी होता मेडका, त्याला मला रेडका. काय काय काय? गोविंदराव, हा. दारी होता मेडका, त्याला मला रेडका. हा. माझ्या लाडक्या गोविंदरावाचं नाव घेते. पण- फटके आली तुझ्यावर. 3 वर्षात कधी नाही घेतला बा मावशीला नावाला गुड्याचा पडका. त्याचप्रमाणे आरुष अविनाश शिगवण त्यांचं देखील मावशी नाव घ्यायचं आहे. आरुष. आरुष,
राव हा. श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असतं मोराचं पीस. बाई, तुला काही झालं नाही? वाड्यावर या. आरुषराव, श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असतं मोराचं पीस. हा. माझ्या लाडक्या आरूचं नाव घेते. माझ्या लाडक्या आरूचं नाव घेते. ही मावशी देऊ तुम्हाला स्पेशल गिफ्ट. राजेश वामन शिरवण यांचं देखील मावशीसाठी परदेशी गेलेले त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी त्यांचं नाव घ्यायचं राजेश. ऐका बरं राजेशराव, हा. अंगणात बांधल्या गाई जरशा. अगं, कृष्णाच्या चापरावरती म्हशी बांधायच्या. तुला काही झालं नाही? अरे त्याला दूध जास्त असतो. राजेशराव, अंगणात बांधल्या गाई जरशा. हा. माझ्या लाडक्या राजेशरावाचं नाव घेते. मी त्यांच्या आजी आणि राजेशराव माझी खास वर्षा. आता काय झालं? मी तुला काय विचारला? काय रे? तू आली कुठून आणि जाणार कुठं? अय्या, थांब जरा खातं सांग. काय रे? आता थांब मुलगत ना. तू काय म्हणाला? तू आलीस कुठून आणि जाणार कुठं? अय्या, ईश्वर तो लग्नी. ती हल्ली येणार नाही. आता काय झालं? त्याला नाही. तो ये. का बरं? तुला बघायचंय? मी आली कुठून आणि जाणार कुठे? हा? तुला बघायचंय? हो. चल माझ्या बरोबर. कुठं? तुला दाखवते मी आली कुठून ती जाणार कुठे. गौतम? हो, ते हातामध्ये काय देऊ? पिले हात. पुढचा बोल. बोलून दे लवकर. हा. थांबा. ठेवता. काय करतोय? हात जरा पुसता. हात लागले. पाडला की? हो, वाजवलं. अरे आईला कशा पाणी पाजाय बोलवतोस की काय? अरे तू पहिला इकडे येतोस का नाही? अरे सोडू
त्याची जरा नाडी चेक कर नाडी. त्यांना आतापर्यंत 3 नाडी बांधणार. नाडी चेक करतात. नाही तुझा नाही तुला त्याचा तुला. अरे काय झालं तुला सांगतो. अरे माझ्या पण जातो. आहे का बोलता दिसते. हां असं बोलता दिसते पुढं. बाबा उठला त्याला जिकेने नाही झाला. अरे वाकल्या. मला सपोर्ट घे सपोर्ट. मिळालाच नाही का तिथं मला अख्खी घुसवली नव्हती आणि तो अजून किती घुसवतोय. हा अरे काय तुला माहितीये आता ह्यानं काय केलं त्याला चार वेळा गेला होता. ह्यानं काय केलं तुझ्या पोरग्या कार्याच्या चिठ्ठ्या पुसून मोकळा झाला होता. आले म्हणजे मला अर्धीवर पोचून पण आला ते आहे दुखावटा पण दिला होता. अरे मला कोण आहे का कोण आहे तू मला सांग. एकच साचा बनवलाय का बाबा एकच आहे तास बारा आहे दुसरा नको बाबा मला फलदान विचारत आहे काय तुला वाटत नाही रे त्याला? त्याला त्या गवळणीच्या ठणक्यात शिरलो हा. आणि त्या गवळणीच्या तोंडाकडे बघता तोंडाकडे बघता? हा 2 डोळ्यांवर दोन डोळ्यांवर? एकदम चालू झाला हा. माझा मामा उठं गेला माझ्या मुलात माता स्वतः जळून हा. चाचून पुसून खाल्ला हा. मात टाकला खोलून हा. आणि जी दुसरी ना त्याचीच कर सोडत होतो मी. त्याच्या वाटेत जरा तुला माहिती आहे, पाठवती. काय? आता आता माझं- चौकात राहिलाय तुझ्याकडं. हा? काका घेऊ दे. इकडं. आ, इकडं घे, इकडं ये. अरे ये. हा, घे काय का परत ऍक्शन ना अरे ही कुठली ऍक्शन तुझी वाटे अरे मी तास त्याला विचारताय ही कुठली ऍक्शन गोटे करायची माझी अशीच ऍक्शन. हा, कोण आहे का कोण आहे? कोण माझा अरे मग मला सांग. हा तुझ्या गोट्याला कसं परत आणायचा? ह्याच्या गोट्या? मग? जेवढ्या गोट्या? अरे मग तास तुला सांगतोय ना आता मला माहिती आहे का तुझ्या गोट्या किती अरे बाबा आहेत? माझ्या असलेल्या कथाल्या त्यांच्या कथाल्या अरे, त्याच्या गोट्या एक वाटतं. म्हणजे काय अरे, हा हा कॉल आला. मी काय म्हणतो? हा अरे, आज उद्या मला काय करायचं? माझ्यानं बाबा काही शपथ नाही मी तुझ्याकडे देतात तू आता काय सांगू आता मी बघू तू बघ. आणि मी मार खाऊन दमलाय आता अरे तुला तर काम नाही करत. त्याला काय? अरे दिवली ना तर बघत नाही. आता काय झाला आता मी काय करू मी आता चालत चालत घरात जा मला वाटतं पटकं पडतील इथं दोघं आहे. आता मला वाटतं पटकं पडतील. So beautiful, so elegant, just looking so wow. अरे मेलाच नाही तर तिला एकदा नेऊन तिकडं चाव म्हणजे तुझा समाधान होईल मेळानीचा वाव करतोय मागासपासून तुझं म्हणणं तरी काय आहे माझ्या पुरीजवळ? बाबा माझ्यावर लाईन मारते. माझ्यावर लाईन मारते. अरे बाबा तू मला काय काय ओ म्हटलं तात्यानो वाजवा. बाबा माझा लगीन. तुझं म्हणणं तरी काय आहे मेल्या? मला तुझा नंबर पाहिजे. काय? नंबर पाहिजे. मी लवकर येऊन मोकळा बोल. तुझ्याकडे पेन आहे? मी लवकर येऊन मोकळा
नाही 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 तू 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 पाय तू पाय तू बाय नाही तू नाही तू ए बघा ना लागतंय काय आपण तुला बघ. अरे दीदी का हा पण कधी वाटत तुला अरे थांब. जरा अरे काय तुला बोलती? नंबर काय दिला माहिती आहे? नाही नाही तू तू 2 किलो तू हाय नाही तू तिला तोच पण संपला. चला इकडे लागतं काय बघा. काय बोलतोय? काय नाव घेते बरं घे घे अत्तरची बाटली नदीवर फुटली काय अत्तरची बाटली नदीवर फुटली अरे मावशीची बाटली नदीवर टाकली अत्तरची बाटली नदीवर फुटली त्या मावशीला बघतात गेल्या वाकड्याची लगडीत फाटली मी काय म्हणतोय बाब्या बाबा तुझी फाटली अरे बाबा नवीन करताय. हाय हाय याला चल सांगू तू घेतोय मग लवकर घे लवकर घे. मावशी जरा पोरं आता काय झालं नाही तू आमच्या दोघांचं नाव घेतला आता मी तुझं नाव घेऊ घे बरं. मला एकावर घे ये बोलतोय. आईच्या जन्माच्या नाव घे बरं. घेतली तुझं नाव घे हो घे ये नंबर तू घे लवकर अंड्यावर अंडे सात. पडला भात. पडला भात. हा पडला भात. बाई हा तुझा बाप बोलला घेऊन जा बाई हा नाही जपायचा आम्हाला अरे बाबा पण मी काय म्हणताय शाप वाटोला लावून ती कशी मागाशी म्हणत होती? माझं सोनू ग माझं बापूला सगळा पाठच करून टाकला. जपायचा नाही बाबा. मावशे अरे मावशे आता काय झालं रे मावशे आम्ही आलो कुणा तुम्ही जाणार पत्रेला बरं तुला जाता येणार नाही. कायदा आहे का आईला आहे कायदा वेगळ्याचा झाला. सांगा लवकर ऐक हॅलो पाऊस आला पाऊस आला हॅलो जोरात आला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जरा माईकपाशी संपर्क साधला. पाऊस आला थांब गे जाऊ नको गवळ्याचे पोरी थांब गे जाऊ नको गवळ्याचे पोरी मथुरेचा रस्ता बंद केला जाऊन तू बाजारी मथुरेचा रस्ता बंद केला जाऊन तू बाजारी
वैष्णव सागर तुमच्या जन्मलीला ऐक तर राधे जन्म झाला माझा बंदी शाळेला राधे जन्म झाला माझा बंदी शाळेला सांगितो जन्मलीला वाढलो गोकुळा सांगितो जन्मलीला वाढलो गोकुळा राधा